तुमचा आहे आता की सत्यनारायणाची आपल्याला हे फेकून कधी घेऊन तुम्ही येतं करा ठेव ऍक्शन. बापा भाई ते सत्यनारायणाची पूजा झाली काल ते सामान येतं काऊन ठेवलं तुम्ही? अभि ते करायला व्हिडिओ पण पहिल्यासारखी काय मजा येणार रे. नेमकं याला झालं तरी काय चौकायचं या. चला विचारूत ना आपण विचारूत ना. चला काय चालू आता काय केली हेडेव? हो करायलो आता बाबा तुमचं माणूस नाही काय तुमच्या हेडेवला चव आहे होत्या. काय आम्ही आमचा प्रयत्न करायलो पण आता काय लोकांना अरे पण नेमकं तुमचं झालं काय सांगा ना आम्हाला. तुम्हाला जाणून घ्यायचं का सर्वांना नेमकं आमची काय झालं तर काय आम्हाला ते माहित पाहिजे ना. बरं उमेशराव पाटील पहिले चौघाला तुम्ही हेडेव करायचे तेव्हा जे मजा येते ते आता मजा येणारी तुमचं झालं तरी काय हो. तुम्ही प्रश्न करून नाही केला कसं राहते काही काही गोष्टी असं घडत नसतात त्याच्या मागे काहीतरी कारण राहते काहीतरी मजबुरी राहते माणसाची आणि प्रत्येक गोष्टी मागे आहे की नाही तुम्हाला सांगतो एक वेगळं कारण लावलेलं राहते ते आपण सोशल मीडियाला सांगू शकत नाही. आता हे खुलासा करण्यासाठी तुम्हाला सांगतो किंवा सांगा त्याला सगळं सविस्तर. कसं झालं माहित आहे का 2 वर्ष झाली आम्ही संघ काम करायलो बरोबर आहे. लोकांना हिची कॉमेडी सुनबाई म्हणून आवडते मही बापू म्हणून याची बाई म्हणून त्याचं नातू म्हणून सगळ्यांना एक फॅमिलीचं पाहायचा दृष्टिकोन जे आहे त्याचा एकदम भावनिक आहे. लोक व्हिडिओ टाकला की आम्हाला काहीतरी वेगळं करतो आपल्या घरचा काहीतरी मुद्दा दाखवतो या दृष्टिकोनातून आम्हाला पाहतात. पण आज ते कॅरेक्टर आमच्या अवधूतलं कमी झालं आणि आम्ही आमचं करायलो तर त्याच्यामध्ये कुठेतरी उणीव भासायली त्या व्हिडिओमध्ये की लोकांना वाटायला की आता पाहण्यात मजा राहिली नाही. पण कारण काय आहे आम्ही फक्त हसवू शकतो पण आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी पैशाची खरोखर गरज लागते. आता मला 2 पैसे येत गेले त्याला 2 पैसे येत गेले या दोघा जणांची मेहनत 1 वर्ष झाला आहे. कोणाच्या घरच्या अपेक्षा असतात की बाबा इतके दिवसाची तुम्ही मेहनत करायली तर मग तुम्ही करायले काय काय याच्यात इन्कम आहे की नाही पैसे यायले की नाही तर तेच यायचा दृष्टिकोन याच्या घरच्याने याच्या पुढे मांडला आणि याने पैशाचा मुद्दा काढला. आता आमच्याकडे बी तेवढी काय असेल हायफाय इन्कम यायची नाही काय असेल लाखो रुपये भेटत नाही पण त्यात तेवढं बी वाटतं ना माझ्याला किंवा 2 पैसे येऊ याच्या घरचे म्हणले की बाईला पैसे काऊन येणं झाले. मग यायनं काय केला एक निर्णय घेतला बाबा म्हणले आम्ही मग असं तर काय आम्हाला तुमच्या संघावर पैसे येणं झाले मग आम्ही काय करतो राजकारणाचा व्हिडिओ करतो. राजकारणाचा आपलं काही घेणं देणं नाही आपण एक फक्त दाखवू शकतो आमच्यात एक कला आहे आणि ती कला आम्ही आमच्या त्याच्या जे मुद्दा असते ते आमच्या माध्यमातून आम्ही मांडतो म्हणून आम्हाला ते त्यानं काम दिलं होतं तेच या 2 जणांना काम घेतलं. बरोबर राजकारणाचा विषय असा झाला की आम्ही काय कोणाचं मन दुखवण्यासाठी राजकारणाचा विषय नाही घेतला किंवा खरोखरच आम्हाला आमच्या कुटुंबाला द्यायसाठी 4 पैसे याच्यासाठी आम्ही राजकारणाचाही निर्णय घेतला होता म्हणजे पटला नाही. त्याला पटला नाही आणि काही गोष्टी दुसऱ्याने सांगितल्या असतील की राजकारणात गेले हे केलं. अहो कलाकार आहे आता मोठमोठाले अभिनेता सुद्धा आहे की नाही राजकारणामध्ये प्रचाराला येतात. आता आम्ही काय तेवढे मोठे झालो नाही पण आपल्या भागातलं राजकारण होय शेवटी मतदाराला माहित आहे की कोणाला निवडून द्यायचं कोणाला नाही. आम्ही किती जरी म्हणलं तरी कीर्तनकाराला कीर्तन केलं म्हणून काय समाज सुधारला नाही आणि कोणी काय चांगलं सांगितलं म्हणून काय कोणी वाईट झालं नाही. बरोबर आहे त्या दृष्टिकोनातून हे त्यानं राजकारणात काऊन गेले म्हणे त्याने पोस्ट टाकली आमच्याकडे राजकारणाचे व्हिडिओ करून मिळतात. आम्ही त्याच्यासोबतच होतो आणि मी यासाठी होतो का तर बाबलो त्याच्या थोडा डोक्यात राग आहे. हे 2 जण बाजूला झालते हे बाजूला झाल्यानंतर 1 महिन्यानंतर मी याच्याकडे आलो काऊन आलो का तर खरोखरच ते म्हणला मला याच्या संग करायचं नाही मला राजकारणामध्ये गेलेत म्हणला आणि मग मला वाटलं की बा कुठं ना कुठेतरी आता राग शांत झाल्यानंतर आपल्याला सगळ्याला एका जागी आणता येते पण ते काय एका जागी यायच्या प्रयत्नात नव्हतं. आणि मग मला माहित होतं की बा आपल्याला 0 तून इथपर्यंत आणण्यामध्ये दोघांची मेहनत खूप होती. ते तर हाडाचा कलाकार आहे त्याची आयडिया आमच्या अगोदरपासून आहे त्यानं आम्हाला शिकवलं आम्हाला याच्यातलं काहीच माहित नव्हतं फक्त एक आमची कला लोकांपर्यंत दाखवून आम्ही फेमस झालो. याचा काय आम्हाला घमंड नाही माझं नाही काहीच नाही फक्त याच्यावर अन्याय होऊ नाही पैशासाठी वेगळे झाले होते आणि यायला आपण अर्ध्यातून सोडून देणं बरोबर नाही. समजूतदारपणा घेतला आणि मी त्याला सोडून याच्यासोबत आलो हेच कारण आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून जे लोक कमेंट करायला आम्हाला की बाबा मी गद्दारी केली त्याला सोडलं त्याच्याशिवाय मजा नाही. सगळ्यात मेन कारण हे होय. व्हिडिओ लांब आहे पण मित्रांनो जास्तीत जास्त शेअर करा आणि आमच्याबद्दल जे तुमचे गैरसमज आहेत ते आम्हाला दूर करायचे आहे यासाठी व्हिडिओ बनवा. धन्यवाद.